राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराचं वितरण मोठ्या थाटात करण्यात आलंय। महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दिव्यांग व्यक्ती यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले। आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान प्राप्त केला आहे। नागपूरच्या सुश्री अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। जितना या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात, तर पुण्यातील भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना यांनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्या श्रवणबाधित असूनही कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून 500हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे। कुमारी धृती रांका पुणे हिला श्रेष्ठ दिव्यांग बाल बालिका श्रेणीत सन्मान मिळाला। धृती टिकलर आर्टची संस्थापक असून न्यूरो डायव्हर्स कलाकारांच्या आजीविकेला प्रोत्साहन देते आणि तिने शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, दिव्यांगजन हे समानतेचे हकदार आहेत। समाज आणि देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांची समान भागीदारी निश्चित करणे सर्वांचे कर्तव्य आहे। दिव्यांगजनांच्या समान सहभागानेच कोणताही समाज खऱ्या अर्थाने विकसित समाज म्हणून ओळखला जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले।